वाळीमधून म्हणजेच झऱ्याचं पाणीमधून आमच्याकडे देवी आणतात. देवी आणताना जो कळस आम्ही घेऊन गेलो आहोत त्याच्यामध्ये 5 डाळीचे दाणे, तांदूळ, दगड, विड्याचे पान, सुपारी आणि झऱ्यातील पाणी घेऊन जी महिला देवी आणते तिच्या तोंडालाही पाणी असतं. जोपर्यंत देवी घरापर्यंत पोचत नाही तोपर्यंत ती महिला बोलत नाही. देवीला 5 भाज्यांचा नैवेद्य असतो. अशा प्रकारे आमच्याकडे देवीची स्थापना होते. देवीची स्थापना झाली की महिला वौसा घेऊन मंदिरात जातात. कोकणात दिवाळीपेक्षा गणपती सणाला सर्वात जास्त फटाके उडवतात. गणपती विसर्जनापूर्वी देवीचं विसर्जन वाळीत होते. त्यानंतर सर्वजण डोक्यावर गणपती घेऊन सामूहिक गणपती विसर्जनासाठी निघतात. नदीपर्यंत पोचायला भाताच्या शेतामधून, सुपाऱ्यांच्या बागांमधून गणपतीला डोक्यावरून नेतात. बुद्धी देऊन चांगलं आयुष्य घडवून आपण याच्या अगोदर
गणपती विसर्जन झालं की सर्वजण मंदिरामध्ये जमतात. मंदिरामध्ये सामूहिक प्रसाद वाटप हा कार्यक्रम होतो, ज्याच्यामध्ये प्रसादाला लाह्या आणि गूळ असतं आणि भाकरी आणि भाजी असते. आता मी आले दोन दिवस करायला मम्मी छत्री आपली हे बघ पाऊस नाही नशीब चांगलं झालं ना, पाऊस नव्हता आणि मंदिर